शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे. शेतकरी मित्रांसाठी सरकारने निर्णय घेतलेला आहे. एकनाथ शिंदे स्वतः काय म्हणाले आहेत ते देखील दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीयेत. सबस्क्राईब केले की रोजची रोज ठळक बातम्या येथेच पाहायला मिळतील. सोयाबीन पिकावर पिवळ्या मोझॅकचे आक्रमण. शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड. 15 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या कराव्यात. सध्या जर पाहायला गेलं तर तुमच्या देखील सोयाबीनवर अशी स्थिती पाहायला मिळत असली तरी 15 दिवसांच्या अंतराने 2 फवारण्या करू शकता. राज्यात विक्रमी 7,149 कोटींची पीक नुकसान भरपाई मंजूर. गत वर्ष 2023-24 मधील रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार. एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे. सध्या जर पाहायला गेलं तर आता हा निर्णय देखील झालेला आहे. तुम्ही पाहू शकता पुढारी न्यूज पेपरवर देखील ही बातमी आल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येणार ते देखील आपण पुढे पाहूया. फडणवीस यांची जादू पुन्हा चालणार. राज्यसभेला कमी मते असूनही उमेदवार निवडून आणणार. सध्या जर पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला आपण जर पाहायला गेलं तर लोकसभेमध्ये भाजपला आपल्याला जे आहे ते थोडा पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. महाराष्ट्रामध्ये ही स्थिती दिसून आलेली आहे. परंतु सध्या जर पाहायला गेलं तर फडणवीस यांची पुन्हा जादू चालणार का काय अशी देखील स्थिती पाहायला मिळणार आहे. त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे की फेक नेरेटिव्हच्या जाळ्यात पडू नका. 80,000 शेतकऱ्यांनी काढला 1 रुपयात पीक विमा. सध्याची स्थिती इतर शेतकऱ्यांचे काय? 15 जुलैपर्यंत काढता येणार पीक विमा. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर अजून पीक विमा काढलेला नसेल तर पीक विमा लवकरात लवकर काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून चांगलाच फायदा देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो. 56,280 जे आहे ते कर्जदार देखील शेतकरी आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पीक विमा काढण्याची संख्या देखील आता वाढत चाललेली आहे. लवकरच याचा लाभ तुम्हाला देखील मिळणार आहे. सर्वात मोठी बातमी, पीक विम्याचे 853 कोटी रुपये होणार जमा. आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे ते देखील पाहूयात. सध्या जर पाहायला गेलं तर विम्याची रक्कम ही लवकरात लवकर जमा करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आपल्याला पाहायला मिळत होती. त्यातली त्यात जी आहे ती लवकरात लवकर दखल घेऊन हा निर्णय घेतल्याचा आपल्याला दिसून येत आहे. आता सध्या स्थितीला लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा. आता आपण पाहिलंच असेल, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा रक्कम जमा होणार आहे. आता पुढील जिल्हे देखील आपण पाहणारच आहोत. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर गजर संत नामाचा. काँग्रेसने भक्तिगीते गात केले आंदोलन. सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी देखील आंदोलन पाहायला मिळत आहे. तसेच सरसकट कर्जमाफीमुळे देखील आंदोलने आपल्याला महाराष्ट्रात काही ठिकाणी दिसून येत आहेत. सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची देखील गरज पाहायला मिळत आहे. परंतु सरकारने अजून देखील कर्जमाफीचा निर्णय घेतलेला नाही. मंत्रिमंडळातील घेतलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना मदत नक्कीच मिळणार. एकनाथ शिंदे. सध्या जर पाहायला गेलं तर मागील काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतलेली होती. त्यामध्ये आदेश दिलेले होते की 5 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजे. तर त्यानुसार आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी मोठा निधी आपल्याला पाहायला मिळत आहे. आता जर पाहायला गेलं तर 7,000 कोटींचा अधिक निधी आपल्याला दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता लवकरच फायदा देखील मिळणार आहे. सध्या जर पाहायला गेलं तर बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे. त्यातली त्यात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातील देखील शेतकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत व कोकणातील देखील शेतकरी आपल्याला दिसून येत आहेत. यामुळे जर पाहायला गेलं तर आता चांगलाच दिलासा शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या तोंडावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेतकऱ्यांना गरज देखील आहे. त्यातच आता शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई लवकरच जमा होईल असे देखील आदेश त्यांनी दिले आहेत. आरक्षणावर मुख्यमंत्र्यांची बैठक पण विरोधकांचा बहिष्कार. अध्यादेश. ओबीसी नेत्यांचा विरोध. सध्या पाहायला गेलं तर सगळे सोयरेबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. फडणवीस. सध्या जर पाहायला गेलं तर आता आपल्याला आरक्षणासंदर्भात सर्वात मोठी बातमी पाहायला मिळत आहे. आरक्षणावर मुख्यमंत्र्यांची बैठक दिसून आलेली आहे. त्यातली त्यात विरोधकांचा बहिष्कार देखील आपल्याला दिसून येत आहे. अध्यादेश देखील ओबीसी नेत्यांचा यासाठी विरोध देखील आपल्याला दिसून येत असल्यामुळे आता सध्या स्थितीला बैठकीला जास्त जे आहे ते आपल्याला मदत पाहायला मिळत नाही. सर्वात मोठी बातमी आहे आता नमो शेतकरी योजनेची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. सध्या जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता अजून देखील मिळालेला नाहीये. परंतु सध्या स्थितीला बातम्यांच्या नुसार जर पाहायला गेलं तर आता सरकार लवकरच आताच्या अधिवेशनात निर्णय घेईल असं देखील सांगण्यात येत आहे. जर आता पाहायला गेलं तर
सरकारने नमो शेतकरी योजनेचा आता निर्णय घेतला व लवकरात लवकर खात्यात पैसे दिले तर शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळेल। आता लवकरच सरकार निर्णय घेईल अशा देखील हालचाली आपल्याला दिसून येत आहेत। यामुळे शेतकरी वर्गात चांगलाच दिलासादायक वातावरण देखील दिसून येत आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे ते देखील कळवा। त्या जिल्ह्याबाबत देखील आपण उद्याच्या व्हिडिओत सविस्तर अपडेट देखील देऊ। सर्वात मोठी बातमी आहे, शेतकऱ्यांनी CSC चालकांना प्रति विमा अर्ज 1 रुपयांपेक्षा जास्त रक्कम देऊ नये। सध्या जर पाहायला गेलं तर 1 रुपयात पीक विमा आपल्याला दिसून येत आहे, परंतु जर कुठे लूट चालू असले तरी ती लक्षात घ्यावी व कुणालाही 1 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम देऊ नये असं देखील सांगण्यात येत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर त्यांनी असं देखील म्हटलं आहे की शेतकऱ्यांनी CSC चालकांना प्रति विमा अर्ज 1 रुपयांपेक्षा जास्त रक्कम देऊ नये। सध्या जर पाहायला गेलं तर अधिक रक्कम व लूट देखील सुरू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी ही बातमी लक्षात घेणे गरजेचे राहील। तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर KYC देखील नक्की करून घ्या। सध्या पाहायला गेलं तर 20 दिवसांमध्ये तब्बल 20 लाख रेशन लाभार्थ्यांची KYC पाहायला मिळत आहे। सध्या स्थितीला पाहायला गेलं तर KYCचे प्रमाण देखील आपल्याला चांगल्या प्रमाणात दिसून आलेले आहे। सध्या स्थितीला खूप साऱ्या शेतकऱ्यांनी KYC देखील केलेली नव्हती, परंतु पुन्हा नंतर आव्हान केल्यामुळे आता जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये रेशन कार्ड लाभार्थ्यांनी KYC केलेली आहे। 20 दिवसात तब्बल 20 लाख रेशन लाभार्थ्यांनी KYC केल्याचं दिसून आलं आहे। सर्वात मोठी बातमी आहे, सध्या वांगीला अकलूजा बाजार समितीत जास्तीत जास्त 7,000 रुपयांचा बाजारभाव मिळत आहे। तसेच कमीत कमी दर पाहायला गेलं तर 3,000 रुपयांचा आपल्याला पाहायला मिळत आहे। अकलूजा बाजार समितीमध्ये वांग्याला सरासरी दर हा 6,500 रुपयांपर्यंत मिळत आहे। त्यातली त्यात आवक या ठिकाणी खूपच कमी प्रमाणात आपल्याला दिसून आलेली होती। 14 क्विंटलपर्यंत आवक आलेली आहे। तसेच सोयाबीनच्या दराबाबत पाहायला गेलं तर सोयाबीनचा दर हा 4,300 ते 4,400 रुपयांपर्यंत बहुतांश बाजार समितीत दिसून येत आहे। सध्या स्थितीला भाजीपाल्यामध्ये चांगली वाढ होत आहे। ज्या शेतकऱ्यांकडे भाजीपाला आहे त्यांना जे आहे ती चांगलाच फायदा या ठिकाणी मिळत आहे। टोमॅटोचे दर देखील आपल्याला काही ठिकाणी चांगल्या प्रमाणात दिसून देखील आल्याचं पाहायला मिळालेलं आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, पीक विमा न दिल्याने शेतकऱ्यांच्या ASOंच्या कार्यालयावर ठिक्का। सध्या जर पाहायला गेलं तर अशा प्रकारे आपल्याला काही ठिकाणी ठिय्या आंदोलन देखील पाहायला मिळत आहे, तर काही ठिकाणी विरोध देखील मोठ्या प्रमाणात होत आहे। त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांना पीक विमा न दिल्याने शेतकरी वर्गामध्ये सध्या स्थितीला संताप आपल्याला महाराष्ट्रातील बहुतांश भागात दिसून येत आहे। आता त्यातली त्यात धनंजय मुंडे देखील लवकरच निर्णय घेणार असं देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं। त्यांनी मागच्या वेळेस देखील पीक विम्याबाबत चांगले अपडेट दिलेले होत्या। सर्वात मोठी बातमी, NCF कांदा खरेदीत पुन्हा होणार फेरबदल। केंद्र सरकारच्या भावस्थितीकरण निधी योजनेअंतर्गत बफर स्टॉक संरक्षित साठा करण्यासाठी 5 लाख टन कांद्याची खरेदी सुरू आहे। सध्या स्थितीला पाहायला गेलं तर NCF कांदा खरेदीमध्ये पुन्हा एकदा फेरबदल म्हणजे मोठे बदल देखील आपल्याला दिसून येणार असल्याची माहिती मिळत आहे। राज्यातील शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा, त्यातली त्यात माझी लाडकी बहीण योजनेतून लाडक्या बहिणींना देखील चांगला दिलासा आपल्याला पाहायला मिळणार आहे। सध्या स्थितीला माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आता 21 ऑगस्टपर्यंत मुदत आपल्याला पाहायला मिळत आहे। यामुळे आता चांगलाच दिलासा मिळेल। तसेच जर आता पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी देखील चांगले निर्णय घेणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग देखील आनंदित आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यात देखील चांगली रक्कम जमा होईल असं देखील पाहायला मिळणार आहे। तुमच्या जिल्ह्यात पीक विमा भेटलेला आहे का नाही ते देखील कमेंट करून कळवू शकता व कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहेत ते देखील कळवा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याला किती रुपये रक्कम प्राप्त होणार आहे ते देखील अपडेट आपण देणार आहोत। सध्या स्थितीला शेतकऱ्यांना चांगला दिलासा देखील मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, पावसाचा जोर काही ठिकाणी वाढण्याचा अंदाज तर काही ठिकाणी उघडीप देखील पाहायला मिळणार। सध्या स्थितीला पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना पावसाची देखील गरज पाहायला मिळत आहे। सध्या स्थितीला पावसाच्या प्रमाणामध्ये पुन्हा एकदा वाढ आपल्याला पाहायला मिळू शकते। राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाची उघडीप आपल्याला आज पाहायला मिळण्याची देखील अंदाज आहे, तर काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर खालील सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करा। नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, रोजची रोज अपडेट मिळतील।